तर शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आता सकाळची टाईम झालेला होता आणि धुणं पाणी सगळं घरातलं कामावरून आज मला होतं बाहेरचं काम, त्याच्यामुळे मी आता वाजले होते 9 आणि 9 वाजेपर्यंतच माझं सगळं काम वगैरे आवरून मला जायचं होतं बाहेर, कारण आज होतं मला बाहेर भरपूर काम। मी दाखवते आज काय काम करायचं होतं तुम्हाला, कारण आज सकाळचे 9 वाजलेले होते। 9 वाजेपर्यंत मी माझं बाहेरचं सगळं काम वगैरे आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे सगळं, आणि मग म्हटलं चला आता बाहेरचं काम आहे, पुढं नियोजन असतं। कालच नियोजन झालेलं होतं की उद्या आम्हाला काय काम करायचं, त्याच्यामुळे मी आज सकाळी लवकर उठून सगळी कामं वगैरे आवरली आणि चालली। आता बघा, तर मी आली इथं बाहेर। आता आम्हाला भरायचे होते कांदे, कांद्याचं ट्रॅक्टर भरायचं आहे आणि हे भाऊ आलेले मदतीला, पण हे मदत करणार नाही, ते फक्त आमची गंमत बघणार आहे। तेव्हा आम्ही सुरुवात केली आता इथं कांद्याचं ट्रॅक्टर भरायचं आहे। पूर्ण 9 वाजता सुरुवात केली आणि वातावरण थोडं पाण्याचं होतं, त्याच्यामुळे लवकरच सुरू केलं। 3 दिवसापासून पाण्याचं वातावरण होतं आहे, ऊन सावली आणि हे रोज झाडची पण टेन्शन होती, रोज कागद टाकावं लागायचे, रोज कागद उघडावं पण लागायचे, त्याच्यामुळं मग हे आता मार्केटला भरतो आहे आम्ही ट्रॅक्टर। कारण चाळीतल्यांचं नाही टेन्शन, जे बाहेर होतं त्यांचंच पाण्या पावसाचं टेन्शन, आणि मेन म्हणजे आज पण पाण्याचं वातावरण पूर्ण हे पहा, पूर्ण असं पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडं। म्हटलं चला मग आता ट्रॅक्टर भरून घेऊ। आता आम्ही दोघंच जण भरायला आहे, ट्रॅक्टरला अजून सुरुवात नव्हती केलेली, आत्ताच बसलो 9 वाजेपासून, तरी दुपार किंवा सायंकाळ होऊन जाईल। निवडलेले कांदे आम्ही दोघंच जण आहे भरायला, आता सुरुवात करू भरायला। बऱ्यापैकी आमचं भरतच आलं होतं, पण आमच्या धनीला लागली होती भूक, म्हटलं चला आता जेवण करून घेऊ बा। एवढं भरलं आहे, अजून अर्ध भरायचं बाकी आहे, मग आता जेवण झालं का मग बाकीचं भरू। आता एवढं भरून झालं होतं, आमच्या धनीला लागली होती भूक, मग धनी माझ्या आधी जाऊन बसले जेवायला, माझी वाटसुद्धा नाही बघितली। म्हटलं मग जेवा तुम्ही, मी तर काही जेवत नाही आता, हे पा बाहेरच बसले होते वाट्यावर जेवायला। आता म्हटलं चला जेवण करू, कारण पाण्याचं पण वातावरण होतं, पण ऊन सावली चालूच होतं, बऱ्यापैकी बरंच होतं वातावरण, आणि म्हटलं चला आता जेवण करून घेऊ आणि मग नंतरून भरू। हातपाय धुवावं लागेल, कारण पूर्ण धुळीचे झालेले आहे। जेवण वगैरे झालं आहे ना, आता आम्ही आलो पुन्हा भरायला, आणि हे पहा वातावरण पहा कसं पूर्ण काळं झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्ण, आणि हवा पण खूप चालू आहे, त्याच्यामुळे आता पटपट घाई करून आणि भरून घ्यावं लागेल, कारण पावसाचं सांगता नाही पाऊस केव्हा पण येईल, आणि आमचं भरून पुन्हा झाकायचं, त्याची घाई होऊन जाईल, आणि ट्रॅक्टर लावायला झाकायला पण जागा नाही, त्याच्यामुळे घाई करून आणि भरून घ्यावं लागेल। चला तर मग आता मी भरायला बसते। जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही बसलो पुन्हा भरायला। भरणं जरा पटपट उरकायचं होतं, कारण पावसाचं वातावरण होत होतं आणि आपली ट्रॉली अजून अर्धी पण भरलेली नव्हती, त्याच्यामुळे धनी म्हणत होते हात पटपट उचलून आणि भरणं लाव। इथं मी माझं तोंड पूर्ण पॅक बांधून घेते, कारण कांदे खूप 1-1.5 महिन्यापासून संगळलेले आहे आपल्या पोळवर, आणि त्याच्यामध्ये खूप धूळ वारं पण खूप येत होतं, मग ती पूर्ण नाकातोंडात जाते, त्याचा पण त्रास होतो, त्याच्यामुळे मग मी इथे पूर्ण पॅक असं बांधून घेतलेलं होतं आणि पटपट भरतही होतो। तर फायनली आमचं ट्रॅक्टर भरून झालं कांद्याचं, आणि म्हणता सायंकाळ होऊनच गेली ट्रॅक्टर भरायला, आणि तरी अजून काम बाकी आहे, ही त्याची घाण आवरायची बाकी आहे, आणि थोडा टाईम उरला होता, त्याच्यामुळं आम्ही जे बेले कांदे होते ते पण निवडून घेतले, कारण जागा पण पलटवायची होती, ते थोडे सडत पण होते, त्याच्यामुळे हे असे निवडून इथे त्याची बारीक पोळ घालून घेतली आणि ट्रॅक्टर भरलं। आता नुसतं ट्रॅक्टर भरूनच थांबत नाही, तर आपल्याला पुन्हा रात्री धनीला उठून जायचं आहे मार्केटला। आता धनी रिपेअर करताय आपलं नेट जे आहे का, ते वाऱ्याने थोडं हलत होतं, काल जरा जास्तच वायदनचं वारं होतं, मग त्या दोऱ्या तुटून गेलेल्या आहे, मग धनी आता करताय त्या दोऱ्या रिपेअर, आणि मला जायचं आहे स्वयंपाकाला, आणि एवढं तरी बाकी आहे झाकायचं काम, हे पुढच्या हप्त्यात किंवा त्याच्या पुढच्या हप्त्यात मार्केटला भरून देता येईल, पण आता सध्या हे भरून आणि विकायला मार्केटला घेऊन जातील। मार्केटला किती वाजता झालो तुम्ही रात्री? हां ओ 2ला जाल, तर ते 2 वाजता जाणार आहे मार्केटला, आणि मग मला 1:30लाच उठून त्यांना चपात्या डबा बांधून द्यावा लागेल, म्हणजे मग ते सकाळीच नाश्ता वगैरे मार्केट सुरू व्हायच्या आधी करावा लागतो त्यांना। तरी अजून एवढा पसारा बाकी आहे आपला, आता पसारा आवरतील आपले धनी,
आणि मी चालले आता स्वयंपाकाला, कारण वाजले 6 आणि कपडे वगैरे सगळं काम तसंच पडलेलं आहे. आतापर्यंत कांदेच भरत होतो. सकाळी 9 वाजेच्या बसलेलो तर सायंकाळ झाली होती. आम्हाला फक्त जेवायला मध्ये 20-25 मिनटं उठलो होतो, त्याच्यानंतर तर कंटिन्यू भरतच होतो. मग चला आता धनी बघून घेतील. ओ भरून घ्याल ना? बरं देते, चालेल. तर मग आजच्या दिवसभराची रुटीन इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन रुटीन बरोबर.